तो पाल कुठून आले? याच्या आधी कोणाला दाखवलं होतं? बघ एक्सरे MRI करेल MRI पण करेल. नाही दुखलं येते नाही या साईडला दुखतं. कमरेवरती पडेल आठवत आहे? कमरेवरती कधी पडेल आठवत आहे का? नाही तिला सोडत दुखतोय गुडघा दुखतोय? गुडघाने मांडले. नाही उजवा गुडघा काही दुखत नाही? हा थोडा दुखतो डावाने. आता नीट बघा याच्या कमरामध्ये L4-5 L5S मध्ये गॅप आहे. आता या ठिकाणी गॅप पडून भरपूर दिवस झाले, कमीत कमी 10 ते 15 वर्ष कमीत कमी. पण गॅप पडल्यानंतर यांना फक्त याच्या आधी टीचं भरणं चमक भरणं असा प्रकार व्हायचा बरोबर. पण तुम्ही टीचं भरणं चमक भरली की एखादी गोळी खाणं मेडिसिन घालणं कंबर चोळणं मो वगैरे लावणं ते कमी व्हायचं. पण जसं जसं याच्याला जे कार्टिलेज आहे गादी जशी फाटून बाहेर आली घसली गेली तशी याच्यात सायटिक नावाची नस असते ती दबली गेली. इकडे माझ्याकडे तोंड करा ही नस दबली गेली. दुखतंय का दाबलं? जसं जसं कार्टिलेज बाहेर आलं ही वेन दबली गेली म्हणून इथून खुब्यापासून कमऱ्यापासून खुब्याला खुब्यापासून मांडीला मांडीपासून गुडघ्याला गुडघ्यापासून टाचीला कनेक्ट असतं. इकडे दाबलं गागतील म्हणून कमरापासून यांचा उजवा पाय दुखतो जड पडतो रग लागते कळ लागते. तर यालाच म्हणतात सायटिक अमरावती. डॉक्टरांनी सांगितलं असं याचा एक्सरेमध्ये सगळ्या गोष्टी दिसतात. ते एक्सरेमध्ये फक्त झीज किंवा थोडाफार गॅप दिसतो. पण जसं जसं कार्टिलेज जे बाहेर येतं झीज होते नस होते ते दिसतंय MRI मध्ये. एक्सरे काही कामाचं नाही. आता या आजारावरती हे ऑलरेडी सेकंड स्टेज पार करून थर्ड स्टेजला चाललंय. याच्यावरती तुम्ही मरेपर्यंत जरी गोळ्या औषधं खाल्ल्या आजार गोळ्या औषध बरा होत नाही आणि होऊ शकत. जर झाला बरा तुमचे पैसे मी भरतो परमनंटली. फक्त याच्यावरती पेन किलर स्टोराईड खायचं नाही. याला माझ्याकडे 3 दिवसांनी फरक जाणेल 10 दिवसात कव्हर होईल. पण जसा एकदा BP डायबिटीज आजार लागला तो मरेपर्यंत तो मरेपर्यंत तुम्हाला बरोबर. तसा मणक्याचा आजार एकदा लागला तो पण मरेपर्यंत असतो मुळापासून जात नाही. आता याला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी काय नियम आणि पद्धती जोपर्यंत तुम्ही आता याला नियम आहे इथून पुढे तुम्ही 15 किलोची पुढे वाकून वजन उचलणं बंद. किंवा बिना बेल्टचा प्रवास करणं बिना बेल्टचं काम करणं बंद. याला बेल्ट शिवाय काम करायचं नाही हार्डवर्क करायचं नाही किंवा ट्रॅव्हलिंग करायचं किंवा पालतं झोपणं बंद. जाड गादी असेल जाड सोफा असेल त्याच्यावर झोपणं बसणं बंद. लिमिट ज्या दिवशी तुम्ही माझं सांगितलेले नियम तोडले किंवा मी सांगितलेले पद्धत तोडले हा त्रास यांना परत परत होणार. म्हणजे तुम्ही आयुष्यभर जरी दवाखाना करत बसले तो उपयोग नाही. जोपर्यंत तुम्ही नियमात राहताय तोपर्यंत आजार बरा. जसं तुम्ही डायबिटीज ट्रीटमेंट घेऊन पण गोड खाऊ शकत नाही बरोबर तसं कमराचा आजार आहे तुम्हाला ट्रीटमेंट घेऊन पण नियम तोडू शकत नाही. नियम तोडला की त्रास होतो. आता याला डॉक्टर सांगितले सायटिका प्रॉब्लेम. आता ही जर नस आहे ही नस खुब्याला मांडीला गुडघ्याला कनेक्ट आहे म्हणून इथून जर सर्क्युलेशन गुडघ्याला न झाल्यामुळे 20% गुडघा घासलाय. म्हणजे पुढचे 5 वर्ष ब्लॉक जर नस ठेवली तर गुडघा पण जाणार नाही रिप्लेसमेंट समजलं. म्हणून याला 1-2 दिवसात होणार याला 10 दिवसाची प्रोसेस आहे. दुसरं कमरात गॅप असल्यामुळे तुम्ही बसून उठले झोपडून उठले का वाकडं वाकडं चालणार. जास्त चालता येणार नाही जास्त उभं राहता येणार नाही जास्त मांडी घालता येणार नाही जास्त गुडघ्या बसतात असं आहे. तुम्ही डॉक्टरच्या गोळ्या वगैरे खाल्ल्या ना थोडं पाहिजे जोपर्यंत गोळ्या चालले तोपर्यंत बरं वाटतं नंतर परत दुखणं चाललं का असं शिरा. कधीपासून गोळ्या खाता? आताच मागच्या 2 दिवस झाले. त्याच्या आधी नव्हते का? नाही त्याच्या आधी दाखवलंच नाही कोणी. आजच फायनल कार्ड आहे म्हणजे तो दिसतो का स्पेस त्याच्यामध्ये गाद्या बरोबर त्या गाद्या त्या याच्यामध्ये दिसत नाही. एक तर नाडी परीक्षणातून किंवा दुसरं MRI मध्ये दिसतं. दिसलं बघितलं ते काही कामाचं नाही. ते जोपर्यंत खाणार तोपर्यंत मी तुम्हाला काय सांगितलं तुम्ही लाख रुपयाच्या जरी गोळ्या खाल्ल्या फरक पडणार माझं बोलणं तेच मी तेच म्हटलं नाही. याला मी जे आहे ते फक्त तुम्हाला स्पष्ट करून आमच्या सगळं परत बोलून आले होते गोळ्या गोळ्या पाहिजे नाही काही ते मनाची समजत होती गोळ्या घ्यायची होती. त्याला एक 10 दिवसाची प्रोसेस आहे. त्याच्यात सांगितलेली प्रोसेस पूर्ण करून त्याला नियमात राहणं बस. कमराचा बिल आहे की नाही डॉक्टरने दिला नाही
दिलेलं आहे सांगितलेलं आहे आणलं. आणि तिथे सांगितलेलं आहे. काय बीपी डायबिटीज ऑपरेशन हो बीपी डायबिटीज काय काय ऑपरेशन ऑपरेशन काय गणपतीचं ऑपरेशन. जे मी सांगितलं डॉक्टरने सांगितलं का नाही हा? जे मी सांगितलं असेल ना मग ते सांगितलं ना ते बोलले ते नाही आय एम शुअर पर्याय नाही म्हणायचं. हॅलो हां ओके मी मला व्हॉट्सअपला हाय करा मी तुम्हाला पाठवतो. हो हो हाय करा वेळ घेतला का पाठवतो. कशी होतं हे इथे माझ्याकडे पण हे सगळं इथे. सगळं करायचं खालचं पाय स्ट्रेट फोल्ड पाय इकडे करा डोकं फोटो सेम पोझिशन डोकं इकडे पाय इकडे. पाय इकडे डोकं तिकडे करा. पूर्ण फोटो पूर्ण पालक याला जोपर्यंत डिक्स पोझिशनला जात नाही कार्टिलेज लेवलला येत नाही तोपर्यंत त्यांना चालू होऊ शकत नाही. म्हणून डॉक्टर सांगतात डिक्स पोझिशनला आणण्यासाठी एक्सरसाइज करा. पण डिक्स करून हे करून एक्सरसाइज करून किती ब्लॉक निघणार योगिता